तर हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर विठोबाचं ही देऊळ आहे बरं का, विठोबाला आलेलं आहे आणि नंतर भोजनिंगाला जाणार. तर तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते बाहेरचं देऊळ. तर पडाय पाया पडाय बाबा बसलेले आहेत, त्यांच्या पाया पडतात ह्याने आणि देवाच्या पाया पडतात, देवाच्या पाया. तर सगळं देवबापा केलं, नारळ फोडलं आणि आता म्हणलं पाया पडायचं सगळ्यांनी. तर हे बघा परिसर आहे असा. हे घोडा आमचा विठोबापाशी घोडा आहे असा बरं का, तुम्हाला सगळं दाखवते. बॅक कॅमेरानंच आहे बघा. तर असं आहे, हे बघा कसा वाटतोय हा घोडा. असं म्हणजे ह्याला पूर्णपणे ही आहे सावलीसुद्धा केलेली आहे बरं का अशी. आणि हे विठोबाचं मंदिर आहे. शिखर बघू शकता किती उंच आहे. पूर्णपणे बांधकाम झालेलं आहे, बांधायसुद्धा चालू आहे. असं पूर्ण परिसर काही बसायला जागा बिगा कशी ते बसायला त्या खुर्च्या आहेत ना त्या टाकलेल्या आहेत. असा परिसर छान आहे. आलोय पौर्णिमेला. तर बघितलं का, माणसं येतात जातात पौर्णिमेला. तर का विठोबा प्रसन्न आहे का. तर म्हणलं देवाच्या पाया पडून जावं. आलो होतो पौर्णिमेला. तर बघा पूर्णपणे ब्लॉग बघायचा बरं का. वरचं डोंगरावचं सुद्धा काढणार आहे. आणि हा बघा तर बघा हे घोडा आहे. तर कसं वाटतं पूर्णपणे ब्लॉग बघायचा बरं का आमचा. आज आलेलो आहे देवाला पौर्णिमेला. पाया बिया पडून नारळ फोडून सगळं झालंय. इकडं बघा हाय करा, ऐ ऐ हाय करा. तर डोंगरावर पण जाणार आहे. हा काय विठोबाचं मंदिर आहे असं. बाबा आहे ते पाया पडा आलेले. तर चला डोंगरावर जाऊ आपण. तर बघा आता डोंगरावर एंट्री होणार आहे आमची, डोंगराच्या रस्त्याला देवाच्या. तर हो काय असं डोंगर आहेत. हे आमचा असा डोंगरात देव आहे. इकडं तुम्ही बघू शकता हे टावर. गेल्या वेळेस आलो त्यावेळेस हे टावर उभा करायचं चालू होतं. आणि हो काय डोंगर, हे असा रस्ता. आणि हो काय तुम्ही बघू शकताय. पूर्णपणे बघायचं बरं का. आमचा डोंगरचा राजाचा सगळा व्हिडिओ काढणार आहे. हो काय ती दिसते ना आत प्रवेशात, तिथं दाखवतो तुम्हाला गेल्यानंतर. तर हे बघा सगळं हो काय रस्ता, तिकडं जाणारा रस्ता आहे बघा घाटाकडं. तर हो काही भोजलिंग देवस्थान आहे ना, हे आता तिथून प्रवेश हो काही वाहन आहे तिथे असं हो काय दिसलं का. आता थेट डोंगरावर जायचं थेट. सध्या असं डोंगर आहेत बरं का. पुढे बघा सगळं डोंगर, कसा डोंगरावर देव आहे आमचा. आता रस्ता चालू झाला बघा. आता रस्ता चालू झाला डोंगरावर आमचा हो काही. पुढचा जे डोंगर दिसते त्या गाड्या आहे, तुम्हाला गाडीवर आहे बरं का आम्ही. त्यामुळं थोडं काही माणसं कशी देवाला आलेली आहेत. तर पौर्णिमेची खूप गर्दी असते. तर बघा आता आम्ही कसं वळणं आहेत हो काही अशी. तर निघालं देवाला हो काही बघा असं वळण कुठं आहे. थोडं उभं राहून काढा बघा कसं गाड्या कशा. तर हो काही बघा असा डोंगराचा रस्ता आहे बरं का, असा आलेला आहे. हो काही असा खालचा परिसर आहे. हो काही. आणि हो काही पूर्ण गाड्या दिसते त्या तुम्हाला. पिशवीदार आहे नारळाची. तर तुम्हाला दाखवले पाहिजे झूम करून. हो काही रस्ता आम्हाला ती डोंगराला तो का ती तसा येडा मारायचा बरं का. वर जायचं हां, वर गाड्या दिसल्या का तिथं तर जायचं आहे. हो काही असं कुणीकडं हो काही तो डोंगर आडवा आहे. हो काही वरनं खाली येते हो काय असं पूर्णपणे बघा बरं का. आणि हा का असा परिसर. हे असं खाली शेती आहे. हा काही बघा मल्चिंग हा तर लय काम करते बघा. ते तिथं शेती आहे तिथं. तर हा का पानं येते अशी.
हां रत्न लागलाय मग ते. तर हो का ह्या डोंगराच्या पलीकडून रस्ता आहे असाच तुम्ही बघू शकता. हो काही तळ पलीकडं खूप लांब आहे बरं का हे. आणि हो काय असं या अशी जिकडं रस्ता आहे तिकडं गाव आहे तो का ती. तर बघू बघा गाडी कशी वळण आहे बरं. इथं खूप मोठं वळण आहे आणि चढानं गाडी लोड कसं येतंय बघा आहे का. असं कॉर्नर करून आता थेट जाणार आहे आम्ही. थेट वर गेली गाडी. गाड्या चालू आहे त्या बघा. खूप गर्दी असते डोंगरावर. खूप गर्दी बघा गाड्या आहे का. तर ही 2 नंबरचा डोंगर आहे बरं का. हा जो दिसतोय तो 2 नंबर डोंगर आहे. तो का ती पलीकडचा 1 नंबर. आणि असा पायथो का असा रस्ता डोंगरावर आहे. हे बघू शकता तुम्ही असंच. आणि हे आता असं वर जायचं आहे. हे बघा खाली कसं दिसतंय डोंगरावरून. खूप खूप खाली आहे बरं का. शेती आहे का दिसलं का. हे इकडं मसवड आहे इकडं पुढं गाव आहे असं आहे. तर हे बघा असं डोंगर. आता ह्या डोंगराच्या पुढं जायचं. अजून 2 डोंगर आहेत बघा. अशा गाड्या चालू आहेत त्या. बघा गाड्या सुद्धा येत नाही त्या. वर चालत नाही त्या बघा. डोंगर चढता येत नाही. तर काय काय गाड्याच म्हणून का असं चालत जावं लागतंय बरं का. खूप आपदा होते या डोंगरावर चढताना बरं का. सगळ्यांनी बघा डोंगर खूप हे आहे. तर डोंगर फोडून असं रस्ता तयार केलेला आहे बघा. डोंगर फोडून बघा देव करून चालत आले. गाड्याच वर जात नाही तर काय करायचं बघा. बघा असं उंच डोंगर आहे असा आणि असा रस्ता आहे बघा. बघू शकताय बघा डोंगर किती उंच आहे हा आहे का. तर ही सगळ्यात हो का ही जी आहे ना सगळ्यात मोठा कॉर्नर आहे हा. मेन कॉर्नर म्हणजे सगळ्यात. आता इथून वर डायरेक्ट डोंगरावर जातोय आपण. तर ही बघा हो का ही वर असा डोंगर आहे खूप मोठा. आणि उभा राहिल्या तिकडं. तर बघू शकता. कुठनं हो का. तर दादांनो ताईंनो हे डोंगर किती खाली आहे बघा. आहे का. खूप 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 खाली उंच आहे. तुम्हाला दिसतंय का बघा. हा लग्न झालं त्या टायमाला तुला उचलून हो मला उचलून घेतलं होतं. किती 5 पायऱ्या इकडून मधनं आलो होतो आम्ही. उचलून घेतली. हा तोका ती पायऱ्या आहेत. आता तुम्हाला दिसत नाही ते बरं का. तिथनं आलो होतो. तर असं बघा कसं आहे डोंगरचा आमच्या घाट आणि डोंगरावरचा देव हो का बघा. चालत आले काय काय म्हणजे का अर्धा किलोमीटर हे होत नाही. हा वर अर्धा किलोमीटर हो का. खूप खाली आहे. त्या टावर पासून खाल्लं. हा ती टॉवरात आहेत. ऊन आहे बरं का. जरा घ्या समजून. तर खूप लांब आलोय आम्ही बघा. चला आता थेट डोंगरावर जायचं इकडून. आता थेट जायचं हो. राजवाडी तळ्याला हो ती मोठी तळ आहे राजवाडी तिकडचं. तिथपर्यंत पाणी आलं इकडं. हॅलो आता बघा झाली आमच्या डोंगराच्या देवाला प्रवेश. इथून हो काय शिखर दिसतंय ना ते. तर फायनली देवापाशी आलेलो आहे बघा. चल बघा घरात ओंकार कुमार काळे. ओंकार कॅमेराला काय हनुमंत काळे राहणार